आता आपण दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर माझी छोटी मैत्रीण आदिती आहे। आदिती, मला यातले 3 टोकन्स काढून दे। डोळे मीट आणि एक एक टोकन दे। मिक्स कर टोकन। थँक्यू थँक्यू। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहे 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 30 आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 5। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट। आपल्या 3 स्पर्धकांना मी खरेदीची संधी देणार आहे, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोडे गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? विक्की उत्तमराव आघाव। आघाव, काय करतोस तू? आता डिप्लोमाला ऍडमिशन घेतलंय। अच्छा, कुठला ट्रेंड? इलेक्ट्रिकल। अच्छा, बरं मला सांग, आपल्याला असं नेहमी वाटतं ना की आपल्या आयुष्यात घडलेला एखादा असा प्रसंग आहे ना आपण सगळ्यांना सांगावा, असा कुठला प्रसंग तुला आज सांगायला आवडेल? मी 9वीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या शेजारी वर्गातील एका मुलाने होमवर्क केला नव्हता, त्यामुळे तो आमच्या वर्गात छडी मागायला आला होता। तर सरांना त्याने छडी मागितली, त्याने छडी मागितली तर सरांनी त्याला हाताला छडी मागितली। तो नुसतं मागायला गेला होता, त्याला छडीच मिळाली। त्याने हात असा पुढे केला होता त्यामुळे त्याला छडी मिळाली। सरांना वाटलं की त्याने काही चुकी केलेली आहे, सरांनी त्याला छडी देऊन त्याला पाठवून दिलं। पहिल्यांदाच मुलगा असा बघतो स्वतःहून छडी मागून घेतली? नाही, मागितली नव्हती, तो दुसऱ्या वर्गातून आला होता छडी घ्यायला। बरं असू देत, मी काय तुला छडी देणार नाहीये, पण या राऊंड मध्ये तुला व्यवस्थित खरेदी करायची, व्यवस्थित अंदाजाने खरेदी करायची, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रकाश गंभीर पाटील। अच्छा प्रकाश दादा, आपण काय करता? सॉफ्ट ड्रिंकचा धंदा आमचा। बरं मला सांगा, आता याच्यासारखाच तुम्हाला कुठला प्रसंग सांगायला आवडेल? गाडी चालवत असताना मला हवालदारने पकडलं होतं। अच्छा। तर त्याच वेळेस हवालदाराने पैसे मागितले आणि नेमकं मी माल घेऊन जात होतो तेव्हा माझ्याकडे पैसे शिल्लक नव्हते अजिबात। हवालदाराने माझ्याकडे पैसेच नाही म्हटलं। आता हवालदारने मला गाडी साईडला लावून ठेवायला लावली आणि थोडं मी बघितलं हवालदार बघत नाही, तो मी गाडीला सेल मारून निघून गेलो। तिथून पळून गेलो। पण त्याच्यानंतर तो हवालदार पाठीमागे नाही आला? पाठीमागे येत होता। पाठीमागे येत असताना मी एका बुळीमध्ये लपून बसलो। अच्छा। हवालदार मला शोधत होता, मी लपून बघून त्याच्याकडे मजा बघत होती। मग त्याच्यापेक्षा एक उपाय चांगला करता आला असं तुम्हाला, एक मस्तपैकी कोल्ड्रिंकची बाटली काढून त्यांना द्यायची आणि म्हणायचं प्या आणि थंड व्हा। ती थंड नव्हती ना, त्यामुळे देता नाही आली। अच्छा, ती थंड नव्हती म्हणून। बरं, पण अगदी थंडपणे नीट विचार करून इथं खरेदी करा, काही टेन्शन घेऊ नका, अंदाजाने खरेदी करायची, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। तुमचं नाव? वंदना पगारे। पगारे? पहिल्यांदा स्नेहल आली होती ती? मुलगी आहे माझी। तुमची मुलगी? हो। झालं, मुलगी आणि आई दोघींनाही संधी मिळते। बर, काय मग मुलगीला सगळा स्वयंपाक येतो ना नक्की? का खोटं सांगितलं आम्हाला? येतो, सर्व करते। माझं पार्लर असल्यामुळे ती सर्व करते, तेच सगळे घरी सांभाळते। बर, मला सांगा की आता तुम्हाला कुठला गमतीदार प्रसंग सांगायला आवडेल? आम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये शेगावला गेलो होतो। त्यावेळेस आम्ही आनंद सागर दिवसभर फिरलो, फुल एन्जॉय केला। मग आम्ही संध्याकाळी रिटर्न नाशिकला यायला निघालो, सेटलचे तिकीट काढलं, पण आम्ही पूर्ण फॅमिली होती आमची, आईकडची सासरकडची, मग अर्धे मागे अर्धे पुढे असे। तर आम्ही पुढे होतो आणि आई आणि वहिनी आमची मागे राहिली होती। त्यांना काय वाटलं ते पुढच्या डब्यात बसून गेले आणि त्यामुळे ते मागच्या डब्यात बसून गेले। आम्ही गर्दी असल्यामुळे आम्ही खालीच राहून गेलो आणि मग ट्रेन निघून गेली, आम्ही खालीच थांबलो। त्यांना बघितलं तर ते काही दिसलेच नाही। मग आम्ही तिथं गेलो, तेवढ्यात भाऊ म्हणतो की तुम्ही त्यांना फोन करा आणि असं सांगा की पुढच्या स्टेशनावर त्यांना उतरून घ्यायला सांगा, तुम्ही असं अनाउन्स करा बा त्या स्टेशनावर। तेव्हा त्याला मी सांगितलं की अरे आपल्याकडे काही 2 व्हीलर नाही, आपण लगेच त्यांना जाऊन भेटणार आहे। बरोबर। तो LICत आहे, पण तरी त्याला सुचलं नाही की आपल्याला आता ट्रेन लगेच नाही, आपण त्यांना भेटणार नाही। तेव्हा त्यांना सांगितलं की बा आपल्याला आईला त्यांना आपण भुसावळच उतरायला सांगू। अच्छा, म्हणजे असा गमतीदार प्रसंग घडला होता तो। बर, खरेदीला काय मुलगी येते बरोबर तुमच्या? नक्की। पण आता स्नेहलला इथं काय तुम्हाला मदत करता येणार नाहीये, तुम्हाला एकटीलाच इथं खरेदी करायची आहे, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल। या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट देणार आहे, या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये। आणि तुमच्या तिघांना आज खरेदी करायची आहे 899 रुपयांची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30। करा खरेदी चालू।
ओय, शाबास, लवकर टाळ्या. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता यांच्या खरेदीची टोटल करूयात. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. विकी आघाव याने केलेली खरेदी आहे 272 रुपयांची. प्रकाश पाटील यांनी केलेली खरेदी आहे 555 रुपयांची. तर वंदना पगारे यांनी केलेली खरेदी आहे 783 रुपयांची. अभिनंदन, ही संपूर्ण खरेदी मिळते तुम्हाला. अभिनंदन. धन्यवाद. खूप आनंद झाला. खूप आनंद झाला. बघा, मुलीला संधी मिळाली होती, ती जिंकू शकली नाही, पण तुम्ही जिंकलात. आता कसं वाटतंय? खूप आनंद झालाय. मुलीला होईल की मी नाही मिळवलं, पण आईने तरी मिळवलं. बरं, पण या सगळ्या पदार्थांपैकी एक पदार्थ मला द्यावा लागणार शेवटी. बिनधास्त घेऊन जा. तुर्तास जॅकपॉट राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आता आपण वळतोय जॅकपॉट राऊंड कडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, राजा आहे पण नाही राज्य नाही वजीर, राणी आहे गुलाम आहे पण एकही दासी नाही हजर, म्हणजे काय? याच्यावर तुम्ही विचार करत राहा. आपल्या अंदाजे कितीच्या विजेत्या चौधरी काकी आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या पगारे वहिनी दोघेही खेळतायत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो. आणि तुमच्या दोघींचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं, तुमच्या समोर जे टोपले ठेवले त्याच्यात नारळ ठेवलेत. हे नारळ तुम्हाला हाताने सोलायचेत आणि फोडायचेत. असे जो सर्वाधिक नारळ फोडेल तो असेल विजेता आणि त्याला मिळणारी संधी चावी निवडण्याची. दोघींना समजलं? सगळेजण तयार? सुरुवात करायची मग. हा, इथेच फोडायचे नारळ, सोलायचे आणि इथेच फोडायचे. सर्वाधिक नारळ फोडायचे. समजलं? ओके, सुरुवात करायची मग. साडे माडे 3. लवकर लवकर टाळ्या. सोलायचं आहे. ऐक, शाबास. साडे माडे 3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी सर्वाधिक नारळ फोडले ते. सगळ्यात पहिल्यांदा पगारे वहिनी. पगारे वहिनींनी 3 नारळ फोडलेत, पण ते तिन्ही हे चुकीच्या पद्धतीने फोडलेत, त्यामुळे ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. तर चौधरी काकींनी 2 नारळ फोडलेत, त्यातला 1 चुकीच्या पद्धतीने फोडलाय तर 1 बरोबर फोडलाय, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? काकी कोणत्या रंगाची चावी निवडणार? हिरव्या रंगाची. हिरव्या रंगाची का? आवडता रंग आहे? आवडता रंग. बर, ठीक आहे. पाठीमागे काय वाटते, लाल की हिरवी? किती? लाल. बर बर. एक मिनिट. कुठल्या रंगाची चावी? लाल. लाल. नक्की? नक्की. बदललाय रंग, हिरव्याचा लाल गेलाय. लाल घ्यायचा. चालेल, घ्या. चौधरी काकींनी लाल रंगाची चावी निवडली, त्यामुळे पगारे वहिनींना मिळते हिरव्या रंगाची चावी. पाहूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत चौधरी काकी. त्यांना मिळाली आहे कोथिंबीरीची पेंडी. अभिनंदन. आता याचं काय बनवणार? वडे. बर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेत्या ठरलेल्या आहेत आपल्या पगारे वहिनी. पगारे वहिनींना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन. अभिनंदन. धन्यवाद. आता याच्यात काय बनवणार? आम्ही सारे खवय्यामध्ये बघेल आणि बनवेन आणि तुम्हाला सर्वांना खायला बोलवेल. नक्की? हो. म्हणजे तुम्ही आम्ही सारे खवय्ये बघता? क्या बात आहे. असंच तुमचं झी मराठीवरचं प्रेम वृद्धिंगत होत राहावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, राजा आहे पण नाही राज्य नाही वजीर, राणी आहे गुलाम आहे पण दासी एक नाही हजर, म्हणजे काय? थांबा. तुम्ही या. तुमचं नाव? मंजिरी देशमुख. आणि उत्तर? पत्ते. पत्ते नाही हो, पत्ते हेच उत्तर बरोबर आहे. अभिनंदन.
तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. थँक्यू. तुम्हाला सुद्धा जर 3.5 मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल. संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर. अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम 3.5.